हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. हो सर, तुम्ही जो मागील रेकॉर्डिंगमध्ये अंदाज दिला होता, अगदी त्याप्रमाणे आपल्याला पाऊस पाहायला भेटला. गारपीट पण मोठ्या प्रमाणावरती पाहायला भेटली. आणि अजूनही 2 दिवस तुम्ही पाऊस सांगितलेला आहे. मग तो कोणत्या भागात पडेल आणि कशा स्वरूपाचा पडेल? आज आहे 3 एप्रिल 2026. हो. आज देखील पाऊस आहे आणि उद्याच्याला मग बऱ्याच भागातला पाऊस उघडणार आहे. फक्त विदर्भातच पाऊस राहणार आहे. हो, हो. विदर्भात आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात उद्याच्याला. हो, हो. तर आज देखील सुरुवात सांगतो की एक सातारा जिल्ह्यात एक देखील आज पाऊस पडेल. हं, हं. पुणे जिल्ह्यात देखील पडणार आहे. हो. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील आहे. हं. धुळे जिल्ह्यात देखील आहे. हो. नाशिककडे देखील आहे. जळगाव जिल्ह्यात देखील आहे. संभाजीनगरकडे आहे. हं. बीड जिल्ह्यात आहे. जालना जिल्हा आहे. परभणी जिल्हा आहे. हो. लातूर जिल्हा आहे. इकडे पुन्हा परभणी हिंगोली जिल्हा आहे. नांदेड जिल्हा आहे. हं, हं. त्याच्यानंतर वाशिम जिल्हा आहे. हं. यवतमाळ जिल्ह्यात देखील आहे. गडचिरोली, चंद्रपूर, त्याच्यानंतर वर्धा जिल्ह्यात देखील आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा जिल्ह्यात देखील आहे. हो. आणि नागपूरच्या पट्ट्यात म्हणजे ह्या पट्ट्यात आज आहेच पाऊस. हो, हो. म्हणजे आज बऱ्याच भागांमध्ये पाऊस आहे तर सर. हो, आणि त्याच्यामध्ये आज अहिल्यानगरकडे गारपीट होईल. हो, हो, हो. अहिल्यानगर जिल्ह्यात काही भागात. हो, हो सर. त्याच्यानंतर इकडे संभाजीनगर जिल्ह्यात काही भागात गारपीट होईल. हां, हां. म्हणजे हे जळगावकडे जे संभाजीनगर जिल्ह्याचा जे काही भाग जातं का त्या हो. पट्ट्यात, हो, हो. बरोबर. आणि जळगाव जिल्ह्यात देखील होईल. आणि हं. विदर्भात एक गारपीट होईल. हो, हो. आणि बाकी जिल्ह्यांमध्ये फक्त पाऊस होईल का? हो, तुरळक भागात. हो, हो, आता हो. सर्व धोरण आता कमी कमी होणार आहे, हो, पण हो. आहे. आता विदर्भातच पाऊस राहील आज आणि उद्या जास्त. हो, हो, हो. म्हणजे आज आणि उद्या पाऊस आहेच तर राज्यात. हो, आहे आहे. हो, हो. आणि 3:30च्या नंतर वातावरण चेंज होईल. हो, हो. आज दुपारनंतर. हो, दुपारनंतर. हो, हो. आणि सर मग अहिल्यानगर भागामध्ये आज गारपिटीचं प्रमाण तुम्ही सांगितलंय, पण मग ते कोणकोणत्या तालुक्यांमध्ये होईल? इकडल्या पाथर्डीकडे एक होईल. हां. इकडे पैठण ते परिसर आहे त्या परिसरात. हो, हो. बरोबर. हो, सर तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये जसं सांगितलं होतं, की अहिल्यानगरच्या बऱ्याच भागांमध्ये गारपीट होईल आणि काल आणि परवा आपल्याला ती गारपीट पाहायला पण भेटली. हो. हो. सर मग 4 तारखेनंतर वातावरण कसं राहील? 4 तारखेला थोडं काही भागात ना काही जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. हो. नाही 5 तारखेनंतर, 5 एप्रिल नंतर. 5च्या नंतर हवामान कोरडं राहणार. कोरडं. हो. आणि मग 4 तारखेपर्यंतच पाऊस आहे. मग 4 तारखेला फक्त काय होणार आहे, हां. विदर्भात 6 5 11 जिल्हे विदर्भात, हो, हो. म्हणजे त्या 11 जिल्ह्यामध्ये काही काही भागात पडणार. आणि हो. त्याच्यानंतर मग मराठवाड्याचे जिल्हे सांगतो. हां. नांदेड जिल्हा एक राहील पाऊस, त्याच्यामध्ये हो. हिंगोली एक, परभणी एक, जालना आणि संभाजीनगर. हो, हो. आणि इकडे जळगाव जिल्हा, हं. धुळे जिल्हा, हं. ह्या पट्ट्यात एक. म्हणजे विदर्भ मराठवाड्यामध्ये आहेच तर 4 हो, तारखेला. 4 हो. तारखे उद्याच्याला आहे ना काही भागात. हो, हो. बरोबर. आणि पण उद्याच्याला पुण्याकडला पाऊस बंद होणार आहे. पुण्याकडे नाही तर. हम्म. हो. म्हणजे मराठवाडा विदर्भात आहे आणि इकडच्या साईडला नाही. हा, कोकणातला पुण्याकडला बंद होईल. हो, बरोबर. सर तुम्ही इकडला पाऊस हा अंदाज भरपूर अगोदरच दिला होता. म्हणजे आपल्या फेब्रुवारीची जी रेकॉर्डिंग आहे त्यामध्ये पण तुम्ही मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीचा अंदाज दिलेला होता. अगदी परफेक्ट अंदाज ठरला. आणि मी म्हटलं होतं ना, पुणेकरांना गारपीट बघायला भेटेल. हो, बरोबर. काल भेटली का नाही बघायला? हो, काल आणि भरपूर खूप पाऊस होईल हो, असं देखील बरोबर. सांगितलं होतं. हो, अगदी परफेक्ट. काल आमच्याकडे पण गारपीट झाली, पाऊस पण भरपूर झाला. हा, गारा पाहायला भेटले असते ना तुम्हाला हो, पण. हो. गारपीट पण झाली. हम्म. हो, हो. सर मग आता तुम्ही असं पण सांगितलं, की एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पण वातावरण बिघडणार. मग तो कशा पद्धतीचा असेल? ते पण असंच राहील. हो, हो. आणखीन एकदा पुण्याकडे पुणे जिल्ह्याला पाऊस बघायला भेटेल बघा 15 हो तारखेला का? 15-16ला. 15 एप्रिल नंतर. हो, 15-16च्या दरम्यान पुणे आणि सातारा 2 जिल्ह्याला. हो, हो. आणि तेव्हा आपल्याकडे नसेल का मग? नाही, तेवढे कुठेच नाही. फक्त ते काय फक्त होणार आहे, पुणे. ते स्थानिक वातावरण तयार होणार आणि त्या 2-3 जिल्ह्यात पाऊस पडणार. हो, हो, हो. बरोबर. आणि शेवटचा एप्रिलचा आठवडा कसा राहील संपूर्ण राज्यासाठी? ते शेवटच्या आठवड्यात एक अवकाळी येणार आहे परत. पण त्याचा आपण अंदाज काय करू, 5-6 दिवसांनी देऊ त्याचा. हो, हो. ठीक आहे. तोपर्यंत शेतकऱ्याला आता काय करा, हां. 5-6 पासून आता कांदे काढायला सुरुवात करा म्हणा. हो, बरोबर. गहू राहिलेले ते देखील काढा. हं. आता काही पाऊस येणार नाही. हो, बरोबर. हो, हो, म्हणजे 5 एप्रिल नंतर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे उरकून घ्यायची. हो.
हो नक्कीच सर, तुम्ही जो अंदाज दिला आता तो या अगोदरच्या रेकॉर्डिंग मध्ये त्याचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. म्हणजे कांदा असेल, जे शेतकऱ्यांनी काढायला सुरुवात केली होती त्यांनी झाकून ठेवला, म्हणजे खूप फायदा झाला. त्याबद्दल खूप फायदा. धन्यवाद सर. हो बरोबर. ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद सर.